प्रेक्षकांचा कल असतो. आमच्या छत्रपती संभाजीनगर मधून बरेचसे बैल या ठिकाणी मैदान गाजवायला येतात. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं वायदीचा विषय, तर तो तेवढा एक क्लिअर करायचा होता. वायदी सांगितलं ना, मामांनी सांगितलं तर आम्ही लोकांना दिली तर आम्ही पण लोकांकडून घेणार ना. आणि आम्ही असं नाही की यांचा बैल जर ठीक आहे, त्यांच्या बैलाला जर आमच्या बैलात खरंच पळायची इच्छा आहे तर त्यांचा बैल त्यांना, आणि ते स्वतःहून बोलतात वायदेचा. कुठलाही गाडा मला कुणाच्या दारात जात नाही की आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला बैल देतो. ते आपल्या दारात येतात आणि ठीक आहे, त्यांना बकासूर सोबत पळायची इच्छा आहे त्याच्यामुळे येतात मामा कधी कधी. बरोबर. असं मानाच्या मैदानात नाही, पण असं जर कुणाला खरंच ऐकत नसेल तर येतात, दावणीत ठेवतात. प्रत्येक गाडा मालकासोबत तसंच होतं, आम्हीच नाही. काय होतंय, मी बऱ्याचशा मुलाखती तिकडे घेतल्या तर त्या बऱ्याच बैलगाडा मालकांचं म्हणणं झालं की बकासूर सोबत पळायची इच्छा आहे, पण त्या ठिकाणी वायदी घेता तेवढी वायदी देणं शक्य होत नाही. पहिलं काय होतं, छत्रपती संभाजीनगरची बैल म्हणले की आम्ही विचार करायचो की 400-500 फूट फक्त, तिथून पुढं मग ती बैल दमतात असं आमचा भ्रम होता. त्याच्यानंतर तिकडून तुमच्याकडून लखन आले, परत आमची शाकीर भाईंची बैल आली, त्याच्या आधी बरीच बैल आली तिकडून, जे बैल इकडे पळायला लागली मग तेव्हा बसून त्यांनाही इकडं कुठल्याही गोष्टीचा त्रास नाहीये. जे बैल इकडे चांगली पळतात आज त्यांनाही माहिती असेल, त्यांना कुणाला वायदी द्यायला लागत नाही. जे बैल पळतात लखन आणि बकासूर पेडगावचा 1 नंबर आहे. हो हो. मराठवाड्यातले किती बैल, किती नंदी पळाले बकासूरच्या काळात? लखनच एक पळाला तिकडचा, लखन एक पळाला आणि नाशिकचा एक बैल पळाला त्या दिवशी. बाब्या बिनजोडला बाब्या पळाला होता.